श्रीरामपूर शहरात घडलेल्या लक्ष्मीनारायण हॉटेलचे मालक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। संतप्त नागरिकांनी मृतदेहासह थेट शहर पोलीस ठाणे गाठत तब्बल 6 तास ठिय्या आंदोलन केले। पोलीस अधीक्षकांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी श्रीरामपूर बंद आणि आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी जाहीर केला आहे। जेवण उशिरा मिळाल्याच्या वादातून लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त झाला। मृतदेह थेट शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला। नागरिक, व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। आंदोलकांनी आरोप केला की गेल्या 11 दिवसात घडलेला हा चौथा गंभीर गुन्हा आहे। त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिक सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी आंदोलकांशी चर्चा करत कोणतीही तक्रार आल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, तसेच व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईल असे आश्वासन दिले। दरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत ठोस निर्णय होत नाही आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, तसेच अंत्यसंस्कारही होऊ देणार नाही असा इशारा दिला। यानंतर तब्बल 6 तासानंतर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले। त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कारासाठी रवाना केले। या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले की तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीवर उपचार सुरू आहेत। प्राथमिक तपासात दारूच्या नशेत जेवणावरून वाद झाल्यानंतर हल्ला झाल्याचे समोर आले आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। आवश्यक त्या प्रकरणांमध्ये मोक्का आणि इतर संबंधित कायदेशीर तरतुदींचाही विचार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच नागरिकांनी कोणतीही धमकी किंवा तक्रार असल्यास निसंकोचपणे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले। सर्वांना नमस्कार। सर्वांना माहिती आहे की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडली की 3 आरोपी नेमका ते सूरज जाधव, यश जाधव आणि ओम त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी। तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की खतम झालेला आहे, तो तरी पण ते आरडाओरडा केले की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून। ते त्यामध्ये ते झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्याला मारहाण केला सुरू केलेला। त्यामुळे त्याने मिटण्यासाठी जे ओनर आणि त्यांचा मुलगा ते गेला होता, त्या झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं। त्यामध्ये त्यांना फेस मध्ये इंजुरी झालेला आहे। तर फेस इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना लगेच अटक केलं होतं आणि एक फरार होता, त्यांना पण रात्री अटक केलेला आहे। आता एक माणूस जे आरोपी आहे सूरज जाधव ते पण त्यांच्या पण गंभीर जखमी झाल्यामुळे ते हॉस्पिटल ऍडमिट केलेलं आहे। त्यांचा जबाब नोंद करणं बाकी आहे। तो दोघांना अटक केलेला आहे। आतापर्यंत तपास सुरू आहे आमच्याकडून। ते जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे, त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर खरंच कलम लावून अभिनेत्री चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। या पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे, त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली। बरेच लोकांना आम्ही अरेस्ट पण केलेला आहे। त्यामध्ये मोठा कलम म्हणजे मोकासारखा नाही तर संघटित गुन्हेगारचे जे नवीन 118चा कलम पण लावणार आहे। तो अजून जे लोकांना आम्ही हा माध्यमातून सर्वांना विनंती करतो, जे कंप्लेंट समोर आलेल्या नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की हा कंप्लेंट हिंमत नाही, कोणी आम्हाला कोणता दबाव नाहीये, आम्ही तुमच्यासाठी इकडे बसलेला आहे, कायदा चालवण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे। कोणती तुम्हाला धमकी दिली तर फोनवर किंवा बाहेर तुम्ही लगेच आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे। आम्ही हे सिरियसली घेतलेलं आहे आणि श्रीरामपूरला सुधारण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे आणि तसेच पूर्ण मीडिया मित्रांना पण विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, तुम्ही आम्हाला जर विश्वास ठेवा, आम्ही जे गुन्हेगार जे डिस्टर्बिंग करणार आहेत सिटीमध्ये त्यांना पूर्ण काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहे।
आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे, जे आता जे नवीन गुन्हे दाखल त्यामध्ये पण मी शोधणार आहे. त्यांचा 1% पण त्यांचा रोल आहे, त्यांच्यावर आम्ही परत कारवाई करणार आहेत. आम्ही त्यांचं पूर्ण बंद करणार आहेत. अजिबात आम्ही सहन करणार नाही. तुमच्याकडे काही माहिती असतील आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आम्ही ऍडिशनल टीम पण इकडे थांबलेला आहे आणि एवढा फोकस आहे आता श्रीरामपूर सिटीमध्ये. आम्ही पूर्ण शांतता ठेवण्यासाठी आम्हाला पण तयार आहे, तो तुम्ही पण सहकार्य करा. हे आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये आम्ही आता जे गुन्हेगारला पण आम्ही परेड घेतलेला आहे आणि ते ड्रग्स बद्दल पण आमच्या कारवाई सुरू झालेला आहे आणि मोठ्या रॅलीज पण आम्ही काढणं सुरू केलेलं आहे. ते अवेअरनेस कॅम्प त्याचबरोबर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही सुरू केलेलं आहे. आता ते दिसणार आहे. लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती मिळाली असली तरी श्रीरामपूर बंद कायम ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. आम्ही फक्त तात्पुरतं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की या गुन्ह्यातील आणि या गुन्हेगारांना सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांवरती मोक्का दाखल करू असं पोलिसांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे. परंतु आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाहीये. आमचं श्रीरामपूरचा बंदचा जो विषय तो बेमुदत बंदचा विषय आमचा चालूच राहणार आहे. जोपर्यंत या सर्व आरोपींवरती मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही आणि आमच्या आकाशला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही. आम्ही आज जसा बंद आहे तसाच उद्याही सकाळी उद्यापासून पूर्णपणे श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी आम्ही 11च्या दरम्यान मोर्चा काढणार आहोत या सर्व गोष्टीच्या विरोधात. त्यामुळे आंदोलन हे फक्त तात्पुरतं आज, कारण अंत्यविधी होणं गरजेचं होतं. त्याला ज्या पद्धतीने त्याची निर्गुण हत्या झाली ती अतिशय वाईट हत्या झालेली आणि याच्यातून एक पोलिसांना आम्ही विनंती केली, पोलिसांना सांगितलं की तुम्ही इथले खरे रक्षणकर्ते आहेत का भक्षणकर्ते हे एकदा ठरवा. पोलिसही त्यांची भूमिका त्यांनी आज कणखर घेतलेली. आम्ही अपेक्षा करतो की ते येत्या 2 ते 3 दिवसात हा पूर्ण प्रस्ताव मोक्काचा तयार करून या संघटित गुन्हेगारांना यांच्यावरती गुन्हा दाखल करतील आणि यांच्यावरती सक्त कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आमचं सगळ्यांचं आंदोलन चालूच राहणार आहे. श्रीरामपूर बंदची हाक आहे ती पूर्ण श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे जोपर्यंत याच्यावरती निर्णय होत नाही. हे पोलिसांनाही माहिती आहे कोण काय आणि काय सगळं चाललंय हे त्यांना माहिती आहे. आता त्यांनी सांगितलंय की आम्ही आता शेवटपर्यंत मुळापर्यंत जाऊ आणि हे मुळापर्यंत जाईपर्यंत ही आपल्या श्रीरामपूर शहराला, श्रीरामपूर तालुक्याला, अहिल्यानगर जिल्ह्याला लागलेली कीड धर्माच्या, जातीच्या, राजकारणाचं नाव घेऊन ज्या पद्धतीत सगळ्यांनाच त्रास या ठिकाणी होतोय तो त्रास असह्य म्हणजे सहन न झाल्यामुळं आज श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती उतरली. तुम्ही पाहिलं असेल की आत्ताच्या 3 लोक या ठिकाणी एफ दाखल करण्यासाठी आलेले आहेत. कारण त्यांना कुठे असं वाटत नव्हतं की आमचा आवाज कुठपर्यंत पोहोचतोय. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं आणि ज्या पद्धतीने कृती करतायत, आमची आता अपेक्षा आहे की पोलीस याच्यावरती निर्णय घेतील. आणि जर आम्ही त्यांना सांगितलेलं शेवटी आपण जर काही करू नाही शकला तर आपण या ठिकाणाहून जा, आम्ही आमचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत, जे काय होईल ते आमचं आम्ही बघू अशा पद्धतीने आमची आता भूमिका आहे. याच्या आधी देखील आमचा तोच आरोप होता ना. मग जर त्यावेळेस तत्काळ पोलिसांनी जर चांगली स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली असती आणि करेक्ट म्हणजे त्यांनी तात्पुरतं अटक केलं सोडून दिलं, ह्याच्यामधून त्यांची जास्त ताकद वाढली की आम्हाला काही होत नाही. त्याचा एक त्या मुलाचा काही संबंध नसताना त्याचा जीव घेतला हो, काहीच कारण नसताना. हे ज्याचा कुठेही काही संबंध नाही, ज्याच्या घरामध्ये याच्यात कुठल्याही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही, अशा सामान्य मुलाचा फक्त जेवण दिलं नाही याच्यातून जर ते खून करत असतील तर यांची हिंमत एवढी वाढली की आम्हाला कोणी काही करू शकत नाही. ह्या पद्धतीत जो त्यांचा तोरा चाललाय, मला वाटतं आता पोलीस त्यांचा तोरा उतरवतील अशी अपेक्षा करू. परंतु आम्ही एक श्रीरामपूरकर म्हणून, एक आम जनता म्हणून आम्ही श्रीरामपूरकर म्हणून या ठिकाणी आमचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करणदादा ससाने आणि सर्व भाजपचे सर्व मंडळी या ठिकाणी हजर आहेत, सगळे नगरसेवक आणि सर्व गटनेते वगैरे. आमचे सर्व श्रीरामपूरकर म्हणून एकच विनंती राहील की यामध्ये जे आंदोलन आहे ते आर्त नाही तर पार आंदोलन असणार आहे. एक तर ते इथं राहतील नाही तर आम्ही इथं राहू, तोपर्यंत माघार नाही. ही कालची घटना ही फक्त एक गुन्हेगारीच्या डोंगराचं टोक आहे. मागच्या 4-5 वर्षापासून या श्रीरामपूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संघटित गुन्हेगारी आणि त्या माध्यमातून मोठं अर्थकारण चालू आहे आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना ड्रग्स देऊन किंवा नशेचे पदार्थ खाऊ घालून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करण्याचं काम चालू आहे आणि त्याचाच हा कालचा भाग आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र येऊन हा जो ठिय्या आंदोलन केलं त्याला 6 तास झाले आणि 6 तासानंतर पोलीस प्रशासनाने
लेखी आश्वासन दिले की संबंधित गुन्हेगारांवरती मोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई करणार आहे. त्याच्यामुळं पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सर्व गावकऱ्यांनी त्यांचा विश्वास ठेवलेला आहे. मी आपल्या माध्यमातून एक आशा व्यक्त करतो की जो विश्वास पोलिसांनी दाखवलाय तो विश्वास सार्थ व्हावा. कारण की मागच्या 4-5 वर्षापूर्वी पासून श्रीरामपूर पोलिसांवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपलेला आहे. त्यांना आधार वाटत नाही. 30-40% पोलीस हे गुन्हेगारांसाठीच काम करतात. एखादा माणूस गुन्हेगाराविरोधामध्ये ज्यावेळेस फिर्याद द्यायला येतो संबंधित पोलीसच त्या गुन्हेगाराला सांगतात की असं होतंय, तू इकडे ये. मग ते इथे येतात, सेटलमेंट होती, दमदाटी होती आणि गुन्हे दाखल होत नाही. आणि पोलीस म्हणतात की SP साहेब म्हणतात की गुन्हे दाखल करा, परंतु याची मागची पार्श्वभूमी सुद्धा समजली पाहिजे. जे सर्वसामान्य माणसं समजतं ते SP साहेबाला का बरं समजत नाही, हा पण प्रश्न आहे. त्यामुळं जो काही विश्वास मान्य SP साहेबांनी आणि पोलिसांनी दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना तो सार्थ व्हावा आणि मोक्का अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरती कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं एवढी सर्वांच्या वतीने विनंती. तेवढी दहशत आहे, ती दहशतच आहे. कारण की एका प्रकारे शासन आणि प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचं नाव टाकून एखादा गुन्हा दाखल झाला किंवा करायला आलं तर पोलीस म्हणतात ते सोडून नाव सांगा. इथपर्यंत प्रचंड दहशत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती की हा विषय इथला मिटण्यासारखे नाहीये. हे जे काही आका आहे त्यांच्यावरती मुंबईमध्ये मंत्रालय बसलेले काही समर्थक आहेत किंवा नेते मंडळी आहेत ते खऱ्या अर्थाने या सगळ्या दोषी असं मला वाटतं. आणि कोणी राजकारणामध्ये विजय होईल पाहिजे हा विषय वेगळा आहे, परंतु एवढी भयानक गुन्हेगारी आमच्या शहरात नव्हती, आमच्या तालुक्यात नव्हती आणि या सगळ्या आम्हाला नको आहे. त्यामुळे आमची विनंती की आपल्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न राज्य पातळीवर गेला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी विनंती. आता मंत्रालयापर्यंत नाव घेतलेलं आहे की तिथपासून या सगळ्यांना मदत आहे. याच्यापेक्षा काय बोललं पण आम्ही अशी गुन्हेगारी कधी केली नाही ना. एक असा तुम्हाला किस्सा सांगतो. सर्व गावकऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की उद्या सकाळी पुन्हा आम्ही 8:30 वाजता जमणार आहोत गांधी पुतळ्यापाशी आणि पुन्हा गाव बंद करण्यासाठी सर्व आवाहन करणार आहोत. मोक्याचं फक्त पत्र मिळालेलं आहे, अहवाल काही गेलेलं नाही, त्या अंतर्गत कोणती अटक झालेली नाही. त्यामुळे ती अटक होस तर आम्ही आमचं आंदोलन तर ठेवणार आहोत. बुधवारी शहरात मोर्चाही काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा.